हम तुम्हारे साथ हैं। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। मनोज दादा तरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। जय भोले जय शिवाजी, जय भोले जय शिवाजी, जय भोले जय 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 शिवाजी। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, मनोज दादा तरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कोण मतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण मतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा लाख मराठा, तुम्ही हात उंच करू, तुम्ही हात वर करा, सगळ्यांनी करा तुम्ही हात वरती। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। दादा तरंगे पाटलांचं जय असो। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हॅलो इथे घ्या सगळं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। तरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, हात उंचावून छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा तुम आगे बढ़ो, एक मराठा लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे। हर 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 महादेव म्हणताना जोश असला पाहिजे। मुंबईला जायचंय आणि संपूर्ण महाराष्ट्रात संदेश जाणार आहे, त्यामुळे मावळे कशा घोषणा देत असतील हात उंचावून हर 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 लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे। मनोज दादा तुम आगे बढ़ो,
बोल, चलो मुंबई चलो मुंबई, चलो मुंबई चलो मुंबई, चलो मुंबई चलो मुंबई, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. हॅलो, जय शिवराय बोला. चालू आहे यूट्यूब चॅनलला बघा, ज्ञानदेव काशीद ऑफिशियल. करू मुंबईची वारी, आपण म्हणायचंय आरक्षण आणू आपल्या दारी. करू मुंबईची वारी, आरक्षण आणू आपल्या दारी. करू मुंबईची वारी, आरक्षण आणू आपल्या दारी, मुंबईची वारी, आरक्षण आणू आपल्या दारी, मुंबईची वारी. आरक्षण आणू आमच्या दारी. बोलो चला चला के पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बोलो चला चला के पाटील तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. मराठा, लाख मराठा, मराठा. लाख मराठा. गेल्या वेळेस आम्ही मुंबईला जाताना एक नवीन स्लोगन असं तयार केलं, सोलापूर ते मुंबई, राज्य करते झाले बहिरे आमची मागणी सगळे सोयरे. बरोबर? हो हो, मी म्हणणार राज्य करते झाले बहिरे, तुम्ही म्हणत आमची मागणी सगळे सोयरे. राज्य करते झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे, राज्य करते झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे, राज्य करते झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे, राज्य करते झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. लाख मराठा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. मनोज दादा जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे जीतेंगे, हम सब चढ़ाएंगे. सगळ्यांना जय शिवराय. जय शिवराय. आधी एक महत्वाचा विषय सांगतो. दादा थोडं ठेवायचं. काय होतं, आपण बैठक नाव देतो, इथून पुढं सावध व्हायसाठी सांगायला लागलो. बैठक म्हणलं ना, ती बैठकच असली पाहिजे. मग लोकांना असं वाटतं आता बार बार कवर व्हावं बैठका. काल आपण असे सांगितलं होतं, काल अचानक बैठक ठरल्यावर बैठक होऊ शकते का? पण ते आता आपल्या पोरांनी टाकलं काही नाही की बैठक आहे, अंतरवालीला बैठक आहे, बैठक आहे. बैठक नाही आहे. आपले प्रमुख बांधव आहेत का, त्यांनी एक चर्चेला आहे, आपण महत्त्वाची चर्चा करू. आंदोलन जवळ आलं 29 ऑगस्टचं. प्रमुखांनी बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपण एकमेकांसंग चर्चा केली पाहिजे. याच्यासाठी या आपल्या काही बांधवांनी ते बैठक म्हणून टाकलं. मग ते गैरसमज होतो, कन्फ्यूज होऊन जातो समाज आपला. त्यांच्या लक्षात येत नाही नेमकं बार बार बैठका कसं काय. आता आपण समजा पुढच्या तोंडाला होऊन काम करतो, सगळे आपल्याला पळावंच लागणार आहे.
आपल्याला सारखं काम करावंच लागणार आहे. आपण जर वेळेवर आलो तर समाजाला न्याय नाही मिळणार, म्हणून आपल्याला सारखं पळावं लागत असतं. सारखं बोलवलं की जायला लागतं, यायला लागतं, कारण समाजाने तुमच्या खांद्यावर जबाबदारी दिली ना, त्यामुळे तुम्हाला पळावंच लागणार आहे. तुम्ही नाही पळालं समाजाला काय नाही माहीत होणार. त्यामुळं एक तर सगळ्यात अगोदर क्लिअर, इथून पुढं ना बैठक नसली की टाकत जाऊ नका. त्याने काय होतं, समाज कन्फ्यूज होऊन जातो. आणि मग ते काय होतं, एखाद्या वेळेस आपण बोललेले असतात महत्त्वाचे माणसं, आणि मग ते कमी आले की त्यांनी परत म्हणायचं मराठीची ताकद कमी झाली का काय. म्हणजे ते बेकार नाहीत का ते. हा, ते अवलादेला वाटतं कमी. त्यात तुपल्या 100 पिढ्या जरी मेल्या ना तरी मराठीत ताकद कमी होत नाही म्हणा, बेकार. पण ते आपल्याला काही दाखायची गरज नाही. कुणी म्हणलं म्हणून आपण उधळ जायचं नाही. आता ते आपल्याला डवचित येत, यांच्या माग कोण नाही राहिलं, मग आपण नाही पळायचं. मला आधी वाटायचं, आता मी बी हुशार झालो ना. 2 वर्ष झालं त्यांचं खेटवतोय म्हणल्यावर मी हुशार झालो. उलशी काय झालं, ते म्हणून नाही फक्त सभाला चालते मराठी, आता नाही आले, त्यांचं मागं नाही राहिले. पुन्हा कार्यक्रम घेतला आपण, तितकेच मराठी आले. पुन्हा ते म्हणले नाही ना, आता यांचं माग काय नाही राहिलं. पुन्हा संवाद दौरे काढले आपण शांतता समितीचे, तितकलेच मराठी, तरी गप नाही बसले. ते म्हणले आता पुन्हा राहिले यांच्या मागं, आता निवडणुका झाल्या, लगेच नारायणगड उभा राहायला जागा नाही, भले 4-5 कोटी मराठी तिथं आले. आपण तो बंद केला. आता आपणच हुशार झालो. हे म्हणले की आपण पळायचं नाही, आता मराठी दमायचे नाही. ते म्हणतात कोण नाही मागं राहिलं म्हणून आपण समाज पळवायचा का, दमायचा का. ज्या टायमाला योग्य वेळ आहे त्या टायमाला मराठी हलत नाही, आणि मग पळवायचं ते बंद केलं आपण. त्यांचं कुठं त्यांनी म्हणायचं ना आपण बार लोक पळवायचे, हे थांबवायचे. कारण त्यांच्यावर समाज नाही आहे. आपल्या समाजाला आपल्या लेकरा बाळाबद्दल कळत. कुणी दुसरं देत नाही, त्यांनाच लढावं लागतं, त्यांनाच मिळावं लागतं, हे समाजाला कळालेलं आहे आता. त्यामुळं समाज पळवायचा नाही, काही नाही. म्हणून काय करत जा इथून पुढं की बैठक असली तरच बैठकच टाकायची, आणि चर्चा असली त्याच्यापेक्षा फोनच करायचे ना एकामेकाला. तालुक्यातल्या 10-20 पोरायला, जिल्ह्यातले झाले तर 100 जण झाले. ते कशाला तेवढ्यासाठी मेसेज टाकायचा. समज गैरसमज लय मोठा होतो. बोलणारच जागा नाही ठेवायची. थोडं चतुर जे म्हणतो ना आपण, त्या भूमिकेत आपल्याला जायला लागणार आहे. आपण हुशारीने, संयमानं, शांततेनं. आवाज येतो सगळ्याला, नाही तर त्याला तिकडे फिरायला. कारण संयम आपण उग्ग, हे बघा लाखातला शब्द सांगतो तुम्हाला, मान्य करा. आपल्याला लय मागं टाकलं होतं बरं का. आपल्याला लय मागं टाकलं होतं. ठरवून डाव होतं मराठ्यांना मागं टाकायचं. लय मागं टाकलं होतं. आपण इमानदारीनं, तुम्ही आणि मी, आपण इमानदारीने एकत्र आलो, समाजाला मिळवून दिलं. आपल्याला लय मागं टाकलं होतं यांनी, आणि आणखीन यांना लय मागं टाकायचं होतं आपल्याला. पण ते म्हणतात ना, मला हिंदी येत नाही पण देर आहे अंधेर काहीतरी म्हणते त्याच्यापाशी दुरुस्त आहे. हा, तसं ते त्याला येतं. ते हांत जे नाही राय ना, काय नाही चायना काहीतरी म्हणतो ना तो. हा, आणि तिथंच वाकवतो पुन्हा जाऊन. तसं आपण बोललं तरच करतो, त्याच्यामुळे आपल्याला हिंदी येत नाही. काय असतं, शेवटी ज्यावेळेस समाज मागं पडायचा अंदाज यांनी सगळ्यांना आखला, त्यावेळेस कुणीतरी उठत असतो. तसा ह्यो समाज उठला पुन्हा एकदा, आणि त्यांनी समाज मागं नाही पडून दिला. बारीक विचार करा, घरी घरावर बुद्धीवर जोर द्या. नुसतं हसायचं नाही, मजात घ्यायचं नाही, थोडंसं डोकं लावायचं. खरंच विचार करा. 50 वर्षे 45 वर्ष तर झाले लढ्याला सुरुवात आहे. 5 वर्षे जास्त जरा विचार करून बघा. बारीक किती मागं टाकायचा प्रयत्न होता समाजात, किती मागं टाकायचा प्रयत्न केला यांनी. एक दिवस उठला समाज, आणि समाजाने ठरवलं मिळवायचं. नाही ऐकायचं कोणाचं, ना पक्ष ना काय नाही, मिळवायचं. मिळालं का नाही. त्याच्यामुळं जी गोष्ट करायची
ते ठामपणानं करायचे आणि उघड करायचे, अंधारात नाही करायची. जी काय करायची ना ती अंधारात नाही करायची, उघड करायची. काही पण असू द्या. मग ते वैयक्तिक तुम्ही कुटुंबाचं जर उदाहरण घेतलं, कुटुंबात सुद्धा तुम्ही गोष्ट झाकून करू नका. भाऊ, आई, वडील, आपल्या घरातले सगळे मंडळी सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगा हे करायचंय. बघा त्याच्यात किती बळ असतं, तुम्ही एकट्याने एखादा निर्णय घेतलेल्यात किती बळ असतं. त्यामुळं झाकून काहीच करत जायचं नाही, काय असेल ते उघड करायचं. म्हणजे ती गोष्ट सगळ्यांना माहीत होती. जसं की आपण झाकून फेकून नाही केलं, त्यांनी झाकून मराठा संपवला. आरक्षणात येऊ दिला नाही, नोकऱ्यात येऊ दिला नाही, अनेक काही भानगडीत येऊ दिला नाही. आपण ठासून उघडपणे सांगितलं पाहिजे तर ओबीसीतच पाहिजे तिथंच घेईल. मग झाकून काम नाही करायचं कोणचंच. कोणाला भेटायचं, कोणत्या मंत्र्याला, आमदाराला जाहीर सांगायचं ना, झाकून काही करू नका. म्हणून पुढच्या काळात ना एक विषय संपवून घेऊ आपण आधी. एकतर ही बैठक नाहीये, ही मला तुमच्याशी आरक्षण विषय आणि 29 ऑगस्टला आपल्याला मुंबई जायचे त्या विषयावर काय केलं पाहिजे आपण यासाठी तुम्हाला बोललेलं आहे. कारण तुम्हाला गावागावात जाऊन सांगायचं आहे, मराठा समाजाला तालुक्यात सांगायचं आहे, जिल्ह्यात सांगायचं आहे, घराघरात जाऊन सांगायचं आहे. आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात एक घरगुती बसायचं आहे म्हणून चर्चेला बोलवलेलं आहे. पण आता घरगुती बी इतके माणसं यायला लागले, त्याला मी बी काही करू शकत नाही, ना आता. मग बाहेरच बसावं लागतं पटांगणालाच. त्यामुळं आपण त्या विषयासाठी आज एक आलेलो आहे. ही बैठक नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं अगोदर ते आपण क्लिअर करू, कारण याच्यापेक्षा काय मोठी बैठक नसतीच. आता मंडपात बसायला जागा नाही म्हणल्यावर याच्यापेक्षा मोठी बैठक असती का? पण तरी पण ही बैठकच नाही आहे. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की बाबा काय केलं पाहिजे, कसं. आता दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, कटाळू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आळशीपणा सोडून द्या, सगळ्यात महत्त्वाचा विषय. तुम्हाला हे 2 महिने जुलै आणि ऑगस्ट झटून राहावं लागणार आहे, झटून. तरच मराठ्याचं कल्याण होईल. बारकाईने लक्ष ठेवा. तुम्हाला बार बार यावं लागणार आहे, जावं लागणार आहे. तुम्हाला आणि मला, हे 2 लोक असे आहेत समाजातले, तुम्ही आणि मी. आपल्याला बार बार कवर जावा असं म्हणताच येणार नाही. तुम्ही आणि मी जर असं म्हणलो तर समाजाला काहीच मिळणार नाही. मी जर म्हणलो आता बार बार कवर उपोषण करू, कवर आंदोलन करू, 2 वर्ष झालं, माझ्या समाजाला मिळेल का? मीच जर थांबलो समाजाला काय मिळणार? तसं तुम्ही जर थांबले तर समाजाला काय मिळणार? त्यामुळं असं कधी डोक्यात आणायचं नाही. इथून पुढं परदेशीत गेलतो, याला आज पुन्हा निरोप आला हो, आपल्याला झुंजावंच लागणार आहे. तेव्हा त्या गरीब कुटीनं मराठ्याला मिळणार आहे. बरोबर समजून घ्या. आपले व्यापक विचार, संयमी शांत विचार, आपण कट्टरतावादी किती असलो पाहिजे. जातीवर, आपल्यावर अन्याय करणाऱ्याला माफ करायचं नाही इतकं कट्टर आपण असलो पाहिजे. जेव्हा आपल्या जातीवर अन्याय करतो, आपल्या लेकरावरती अन्याय करतो, आपण कट्टर असलो पाहिजे, कट्टर. तेव्हा आमचा नाहीच, तेव्हा जर आपला आहे तर आपल्यावर अन्यायच नाही करणार. आपण कट्टर असलं पाहिजे. त्यामुळं प्रत्येक वेळेस आपल्याला यावं जावं लागणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आधी इतकं झटून राहावं लागणार आहे तुम्हाला हे 2 महिने. आता जुलै आणि ऑगस्ट अति झटून. शेवट शब्द सांगतो तुम्हाला लाखातला, तुम्ही जर हे 2 महिने जर झटून राहिला, 100 पिढ्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे तुमच्यामुळे. 100 पिढ्या. 12 आयुष्य झिजवायचंच नाही. आता हे बघा, मैपाट थोपटीत नाही, पण मी बी पक्का नमुना लागलोय तुम्हाला. बरोबर आहे. तुम्हाला बी असलाच पाहिजे, तुम्हाला बी असलाच पाहिजे. खाणार नाही, मॅनेज होणार नाही, तुम्हाला असलाच पाहिजे होता. मग चांगला मिळाला ना आता. आणि मला बी तुमच्यासारखे कट्टरच जात पाहिजे होती मराठ्यांची ओरिजिनल. मला बी असेच पाहिजे होते. जोड जमलाग नाही सारखा आता. मग आता तुम्ही मॅनेज व्हाय तर मी व्हाय ना.
होणारे काही होणारे काही हजारापैकी काही लयनात हजारापैकी काही भावे आमदार गेले समजा काही भावे आमदार गेले पण ते कुठं ना कुठं तरी भावे आमदार उभा राहील का नाही कुठं ना कुठं तरी मतदान तर आमचंच आहे ना मग भाऊ म्हणजे त्या गावाला त्या टायमाला येतो आणि निवडणूक झाली की तो दिसनाच याचा अर्थ आम्हाला काय येडं समजतो का आमच्या कानात काय चिंगळे आहेत काय आम्हाला कळत नाही का कुठून कुठं ते चान्स आहेच ना त्याला बोलायचं नाही पण असा रपटून पाडायचा ना तो मग धोका देणारा हा त्याला रपटून पाडायचं जे खास ताटात जेवून अन्न कालतो ना औषध कालतो ना त्याला नाही सोडायचं उलट बाहेरचा कट्टर विरोधक परवडतो पण आपल्यात राहून आपल्यात हगणारा परवडत नाही आपला हा त्यामुळे त्याच्या विरोधात बी जायचं नाही त्याला बोलायचं नाही कारण त्याजवळ हे आहे ना आणि आपण गरीब आहेत पण आपल्याजवळ मतदान आहे त्याच्या पैशाचा माज आणि समाजाला धोका दिलेला माज आपलं मतदान जिरी येते त्याची मतदान जिरी येते एकटं समाजाची मान कशी उंचायची आपण बघू ना फक्त ते ध्यानात ठेवत जायचं विसरायचं नाही बघा विसरू नका जेव्हा विसरतो ना समजा मन आहे इतिहासात जेव्हा इतिहास विसरतो ते जीवनात काही करू शकत तसं समाजावर अन्याय करणाऱ्याला कधीच विसरायचा गोडी त्याच्यात दम असन त्याच्या दमा पद्धतीनं पण जागात दाखवायची त्याला असं जातवान मराठा म्हणायचं सोडायचा नाही अन्याय केला तरी त्याच्या संगच नाही केला तरी त्याच्या संग तसलं ना मर्दाचं जगणं बंद करायचं स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही आपण ज्या माणसाच्या विरोधात आहेत त्याला मागायला जायचं नाही ना काही म्हणजे तुम्हाला विरोध करायचा आणि मागायला त्यालाच जायचं आणि परत म्हणा त्याने काम नाही केलं तो थोबाड फोडलं पाहिजे आधी ज्याच्या पुढे झोकायचं नाही त्याच्याकडे जातो कशाला स्वाभिमानी कायची गरज काय गरज पडली आपले कष्ट करायचे मनगटावर उभं राहायचं स्वतःच्या बळावर कचाकच कामं करायचे व्यवसाय करायचे पायावर उभं राहायचं काय करायचे कोणापुढे झुकायची स्वाभिमानी जमात बनवायची इथून पुढे मराठीची तिथं असल्या नाही मिळमिळ वागायचं इकडे जाऊ का तिकडे येऊ का स्वबळावर समाज उभा करायचा आपण शिकायचं स्वबळावर त्याच्या हिमतीवर उभा करायचा त्याला ते मिळून द्यायचं लागतंय ते आरक्षण मिळत होतं का मला माहिती नाही तुम्हाला माहिती नाही तुमच्या एकजुटीच्या जीवावर आणि आपण मॅनेज नाही व्हायच्या जीवावर मिळालं का नाही 58 लाखावर शिक्कामोर्तब झालाय 58 लाख नोंदीवरती शिक्कामोर्तब झालाय अहवाल दिलाय समितीने आता कोणाच्या बापाला ते चॅलेंज होत नाही आता कारण सरकारनं अहवाल स्वीकारलाय आता 58 लाखाला काही केलं तरी 4 कोटी मराठे आरक्षणात गेले जातात कोणाला का म्हणायचं ते म्हणू द्या 4 कोटी मराठे आरक्षणात गेले मी कन्फ्यूज आहे अहवाल दिल्यापासून मराठी नेमके असतील किती खरंच सांगतो मी मी आधी 4 लाख म्हणायचो मग 4 वरून 5 ला गेलो 5 लाख म्हणायला लागलो आणि सॉरी पहिल्यांदा 4 कोटी म्हणायचो नंतर 5 कोटी मराठीत म्हणलो मराठ्याचा आकडाच किती मिळाला का ना त्याचं कारण असं आहे पूर्वी मराठ्याला आरक्षण होतं विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या खानदेशमधल्या होतं आपण हे द्यायच्या आधी 2 कोटी तर पहिले मराठी आरक्षणात असते साधारण उगा आपला आकडा अंदाजे मागं पुढं होईल पण अंदाज हलावायला काय हरकत 2 कोटी ते झाले आपण 4 कोटी घातले 6 तर हेच झाले 2 एक मोकळे असते बिगर आरक्षणाचे आणि मग 9 कोटी आम्ही एकटेच काही दर राज्यात मग तर बाकीच्या बांधावरच उभं करायचं काम आहे समाज सुद्धा संख्येनं खूप मोठा आहे फक्त काय झालं एकजूट नसल्यामुळे थोडा गण चाडला होता त्यांच्यावरती धारदार आहेत स्वाभिमानी कट्टर आहेत भेद भीत नाहीत व मराठे कवाच भीत नाहीत उगा मी गबस म्हणतो म्हणून गबस नाही ते कोणाला मोजित नाही तर त्यांना मग आरक्षणापेक्षा भांडणातले खंडे हा ते म्हणतात मग ते आरक्षण राहून दे मागे एकदा होऊ दे कुठाकुठी ते सोपे नाहीत पण यांना वाटतं भेत येत भेत नाही तर
समजून घ्या, शहाणा असलात तुम्ही तर ते भेट नाहीत मराठीचे. मी म्हणतो गपरा, आपलं संयमाने घ्यायचं जरा. आधी हातात मिळणं लय गरजेचं असतं. घराची भीतड पडल्यावर आधी भीत बांधणं लय गरजेचं असतं. एकदा घराला आसरा झाला की मग बघू काय काय करायचं ते. आधी आसरा करायचा लय गरजेचं आहे. कारण पाऊस आला, ऊन आलं, वारं आलं तर आडोसा लागतो. म्हणून एक भीत पडलेली आहे तर चारही भीती जरा बांधून घेऊ घराच्या. एकदा आसरा झाला मग पुढं बघून काय करायचं ते. त्यामुळे मी थोडं दम धरून पण ते जरा वेगळेच अर्थ काढतात. ते सध्या ते चिंगळे चांगले पोरं आणलेत कुंकडून काढून ते सोशल मीडियावर बोलत आहेत. आपले बोलत नाहीत, त्यांना वाटतं भेटे का करून. आपलं जर लिंबाचं खाली बसलं आणि त्याने जर घोडा लावला आणि तिकून तर सोशल मीडियावर वाचू सुद्धा वाटत नाही. 15 दिवस मौज भाकर खात नाही. पण त्यांना हे आपल्या पोटे सध्या उत्तर द्यायचं त्यांना लई मजा लागायली. त्यांना माहीत नाही आपण कमू ग बसलो. कारण आपण याच्यासाठी ग बसलो की लेकरा बाळाला 70 वर्ष मिळालं नाही आपले. आणि ही आरक्षणाचा आयुष्याचा घास आमच्या जवळ आला. म्हणून आम्हाला तुम्हाला काही बोलायचं नाही. तुम्हाला किती भोकायचं तो भोका. 2-3 महिने 2-3 महिने सुट्टी नाही. जे जे बोलले बदलाच होणार त्यांचा. सोडणार नाही अजिबात. तुम्हाला काय उड्या हाणायचं तोवर हाना, त्याच्यानंतर सोडणार नाही. कारण आम्ही तुम्हाला बोललेलो नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला बोललेलो असलो तर तुम्ही आम्हाला बोलावं. आम्ही तुम्हाला बोललेलोच नाही. तुम्ही बोलतात म्हणल्यावर सोडणार ना अजिबात नाही. तुला काय लिहून ठेवायचं ठुई, तुला काय सांभाळून ठेवायचं पुरावे ठुई, सोडणार नाही. कारण आम्ही तुमच्या वाटत गेलो नाही. तुम्ही विनाकारण त्या सोशल मीडियावरती याच्यावरती त्याच्यावरती बोलता. आम्हाला वाटतं काय गेले दिवसाचं आमचं खोळंबलेला विषय होता. आता कुठंतरी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात पडायला लागलाय. आणि कुठं आपण आत्ताच काय हे करायचं बोलून दिना तोवर बोलूनच ना. तोवर त्याला काय तोंडाची वाप जिरायची, काय मजा करायची, तितकं काय भोकायचं आहे तितकं भोकू. एका दिवसात नाही काढत. तुझ्याकडे काही शिया नाहीत भाऊ. सोशल मीडियावर शिया आहेत, काही लिहि नाही ना, काहीच नाही. माझ्याकडे अशा शिया आहेत. एका शीत 3 महिने येणार नाही सोशल मीडियात. तू 3 महिने एका शीत. हां, पण मी समाजामुळं गप्प बसलोय. या समाजाचं मला एकदा कल्याण करू दे, मग बघू आपण स्पर्धा लो शी भारी भरती कोणाची. हां, तू फक्त थांब म्हणा तोवर. तोवर ते आता काय नावीलाज आहे त्याला. मला जसाल तसं वागता येतं. मी संतापाशी संतासारखं वागतो, नेत्यापाशी नेत्यासारखं, समाजापाशी समाजासारखं मला सगळं वागता येतं. बेस्ट शे देणाराला बी ते बी येतं मला. त्याची काय अडचण आहे. तू म्हणशील त्यात माहीत आहे रे, पण थोडं एवढं आरक्षण मिळू दे मग बघू. मूळ विषय असा आपला आजचा. तुम्हाला याच्यासाठी बोलवलं की एवढ्या वेळेस एकजुटीनं झटून राहा. पांगू नका. एकजुटीनं एवढ्या वेळेस इतकं झटून राहणार. 29 ऑगस्टला काही शिल्लक ठेवायचंच नाही. आता काही शिल्लक नाही ठेवायचं. राजकारणी मराठ्यांनी, व्यावसायिक मराठ्यांनी यांनी थोडं, शेतकरी मराठ्यांनी थोडा विचार करा. कायम एकजूट दाखवावं लागते तर समाज, कुटुंबाचं आणि लेकराबाळाचं अस्तित्व टिकतं. तुमच्या शेतात काही काम नसू द्या, पण त्या शेतात एक राऊंड तुम्ही मारलाच पाहिजे तरच लक्ष्मी घरात येते. कारण की धरणी माय आहे आपली. तिच्या नुसतं बांधावर जरी जाऊन आलं ना तरी प्रसन्न वाटतं. तसं आपण बार बार एकजूट राहिलं पाहिजे तर समाजाला नवीन पालवी फुटते, नवीन बळ मिळतं, नवीन ताकद मिळते. त्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून प्रमुख कर्त्यांनी बी समाजाची ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावरती जिल्हाभर राज्यभर जबाबदारी त्यांनी पण, आणि गावखेड्यातल्या घराघरातल्या मराठ्यांनी पण वेळ मिळेल तसं आपण एकजूट राहिलं पाहिजे. दाखविल्याशिवाय समोरच्यावर दबाव नाही पडत. समोरच्याला दाखवावंच लागतं. तुम्ही घरात एक काही उपयोग नाही. एखादी सभा बोलविली, तुम्ही घरात बसून ऐकता, तुमचं आमच्यावरती प्रेम आहे, तुम्ही मोबाईलवरती ऐकता, त्याचा दुष्परिणाम तुम्हाला माहीत नाही. तुम्ही घरात ते मोबाईलवर यूट्यूबवर ऐकता, तिकडं न गर्दी जमल्यामुळं आपल्या असणाऱ्या शत्रूला बोलायला जागा होती.
मराठ्यांची टिंगल उडवायला जागा होती. त्यामुळं घर सोडायचं शिका. प्रत्येकाने दाखवलं पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहेत. घरात तुम्ही घरात, मी माझ्या घरात, असं नाही चालत. तुम्हाला ते दाखवायला लागतं. ज्यावेळेस लढाई समोरासमोरची करायची असती त्यावेळेस लढाईला समोरासमोर उतरायला लागतं ना. का घरातून आम्ही आहेत तुमच्या मागं, काही टेन्शन ना घेऊ, असं होत नसतं. प्रत्येकाने घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आपल्याला खोड लागून देऊ नका, सवय लागून देऊ नका. ती आम्ही तुमच्या सोबत येत, येणं नाही झालं पण मोबाईलवर आम्ही सगळं बघत होतो. मोबाईलवर काय बघत होता? मोबाईलवर काय बघत होता? त्यांनी तुमची समाजाची पावर जाणार आहे तिथं, त्यांनी तुमचं बळ कळणार आहे. तुम्ही घरात बसलेले, त्यामुळं एकत्र यायचं कायम राहा. म्हणून पुन्हा एकदा संदेश सांगतो तुम्हाला, हे संदेश महत्वाचा आहे. 2-3 महिने झटून काम करा. इतकं झटून राहा ना, आणि एवढ्या वेळेस सगळे मुंबईत झाला 29 ऑगस्ट. फुल ताकदीने आपल्याला ही लढाई जिंकायची. त्याचे कारण लगेच सांगतो तुम्हाला. हैदराबादचं गॅजेटेड सरकारनं घेतलं. मध्ये थोडं मला बदनाम केलं. तर काय असतं आता शेवटी चहाच्या आत फरक असतो. चहाच्या आत फरक असतो. आपण दुकानातून एकत्र आणले साखर आणि कारखान्यातून फुकट आलेली साखरेत फरक असतो चहाच्या आत. त्याच्यामुळं काही पिलावळी तशा पण असतात, आयत्या झालेल्या, आयतं खाऊन जगणारे. त्यांनी सांगितलं गॅजेट देत होते पण मी घेतलं नाही. अरे एका नोंदीसाठी उपाशी तापाशी राहतो मी. एका नोंदीसाठी रात्रंदिवस जीव जाळतो मी, एका नोंदीसाठी. एवढं मोठं गॅजेट सोडीन मी? हे गैरसमज पसरत आहेत. त्या गैरसमजावर तुम्ही विश्वास ठेवायचं थोडं बंद करा. मी काय सांगितलं याच व्यासपीठावर, शंभूराजे साहेब, देसाई साहेबांना तुम्ही हैदराबादला जाऊन गॅजेट आणा. ऐकायला पुरा महाराष्ट्र आहे तुमच्यासह. आता मला त्याला उत्तर देता येणार. जे म्हणत होता का गॅजेट देत होते पण घेतलं नाही, त्याला उत्तर देता येणार. द्यायचं होतं पण म्हणलं नको. देणार होतो मी पण नाही दिलं. सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला मीडियातून सांगावं ही बी अपेक्षा थोडी कमी करा. त्याचं कारण सांगतो. मी तुम्हाला सांगायला जातोय, मी पोटात ठेवत नाही ना काही, तर त्यांना माहित होतं. ते आपल्या डावाच्या आधी सावध होते म्हणून मला काही सांगता येत नाही. सांगितलं तुम्ही म्हणतात मायाला मग खरं आहे का कोणती? ते थोडस सावध व्हा. हे याच्यासाठी तुम्ही प्रमुख आहेत सगळे. कुणी सांगितलं की आपण त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. आता हैदराबादचं गॅजेट देत होते मी घेतलं नाही म्हणजे एका नोंदीसाठी जीव जाळतो मी. आता जाफराबादचा फोन लावला होता मी, 750 प्रमाणपत्र रोखून धरले तिथं. 1 घंटा झाला असं फोन लावला. जालन्याच्या कलेक्टर साहेब सांगितले ते पत्र रोखू नका. कलेक्टर साहेबांनी सांगितलं ते तहसीलदार ADM ला पत्र जाफराबादचे रोखू नको म्हणून. त्यांचा लगेच निरोप आला मला वापस. पुन्हा ते पोरं जर आहेत का गेलेत मला माहित नाही. त्यांचा लगेच निरोप आला की आम्ही शुक्रवारी ते वाटप करतो सगळ्या. म्हणजे एका नोंदीसाठी मी जीव जाळतो आणि गॅजेट एवढं मोठं घेणार नाही. बरं तुम्ही एवढं तर डोकं लावायचं. जरांगे पाटील शंभूराजे देसाई साहेबाला सांगतेत हैदराबादला गॅजेट जाऊन आणा. हे अमुक तर म्हणतंय गॅजेट देत होते आणि पाटील तर म्हणते जाऊन आणा. याचा अर्थ गॅजेट नाही काय महाराष्ट्रात? एवढं तर डोकं लावायचं तुम्ही. तो म्हणतो देत होते आणि पाटील म्हणते जाऊन आणा, म्हणजे याचा अर्थ गॅजेटच इथं नाही. आंध्र प्रदेश सरकारकडं, हैदराबाद संस्थानकडे गॅजेट, ते महाराष्ट्र सरकारजवळ नाहीच आहे. आणि देते कुठून देत होते? का तो बापा तिथं ठुलं होती आणि तो बापा तिथं ठुलेलं घेत नाहीत ना ते. कारण तो अगा बाप मुख्यमंत्री नव्हता आधी किंवा मुख्य सचिव बी नव्हता. मग तसे आम्ही दिले गॅजेट. तसे सरकारजवळ गॅजेट आम्ही देऊन देऊन थकलोत. दिलेत आम्ही. काका आलेत का? हो बरा. काका कोण 3दा गॅजेट घेऊन मी सरकारला दिलेत. साक्षीदार तुमच्या पुढे उभा केले.
बसा काका. कम नाही लागू केलं? काय प्रोसिजर आहे कायद्याची बघा. मी काहीतरी डोक्यानं चाललोय राव, चलू द्या मला. मला तुमचं वाटलं नाही करायचं. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. कायद्याची प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे? शंभूराजे देसाई साहेब विमान घेऊन हैदराबादला गेले. त्यांना दिलं नाही. ते म्हणले आम्ही सरकारजवळ देत नाही, तुमचे सचिव प्रशासनातले अधिकारी असले पाहिजे. पुन्हा वापस आले. पुन्हा आमची इथंच झकडपकड सुरू झाली. तुम्ही कम नाही आणलं? ते म्हणले ते द्यायनातच. त्या मुख्य सचिवांनी त्या मुख्य सचिवाला हे मुख्य सचिव पाहिजे होते. तुमच्या लक्षात येत आहे सगळं? त्या मुख्य सचिवाला हे मुख्य सचिव पाहिजे होते. मग परत या मुख्यमंत्र्यांनी फोन केला तिकडच्या मुख्य सचिवाला की आमचं बी पाठवतो, तुम्ही काही गॅजेट तिथल्या काही कॉप्या अटेस्टेड करून द्या. म्हणजे त्या अधिकृत होत्या. अगोदर शंभूराजेंनी आणल्या त्यांनीच सांगितलं याच व्यासपीठावर. पुन्हा जुने काढून बघा रेकॉर्ड तुम्ही बोललेले आम्ही. मला याच्यासाठी स्पष्टीकरण द्यायचं आहे की तुम्ही गैरसमाजाला इथून पुढं बोलू नका म्हणून हे गैरसमज पसरत चालतात. हे माणसं सोडतात आणि त्याचा आपला लॉस होतो चळवळीचा, गरीब मराठ्याचा. मला द्यायचं आहे रे तुम्हाला काहीतरी, ध्यानात ठेवा. आणि ते देऊ शकतोय म्हणून तुम्हाला हे तळमळी सांगतोय. शंभूराजेने आणलेलं घेतलं नाही. ते म्हणले अटेस्टेड पाहिजे. पुन्हा सचिवाला त्यांना विमानाने घेऊन गेले. ते आपल्यासारखं आहे का की आज सोलापूरला काम झालं नाही चला उद्या सकाळी लगेच? ते मुद्दाम 2-3 महिने वयाला घालणार मध्ये, मुद्दाम. त्यांची ती शाळा असते. मग ते सचिव गेले, त्यांनी अटेस्टेड करून आणले. समिती म्हणले आम्ही तुमच्याकडून घेत नाही. तुम्ही सरकार आहे म्हणे तुमच्याकडून घेत नाहीत आम्ही. कायदा आम्ही आहेत, समिती आम्ही अहवाल देणार तुम्हाला, सरकारने अंमलबजावणी करायची. हीच काला खेळ आपला. पुन्हा गेले 5-7 महिने पुन्हा त्या समितीला पाठवून त्या समितीने ते गॅजेट आणलं. आता समितीकडे गॅजेट. आता म्हणावं तुम्ही देत होते घेतलं नाही, मग नाव ठेवा आता मला. इथं महाराष्ट्र सरकारजवळ गॅजेटच नाही आणि म्हणतात देत होते घेतलं नाही. मला काय चावतं का ते? कडू लागत आहे मला ते. मला काय करताय ते घ्यायला? तुमच्याजवळ गॅजेट आहे त्याला काय किंमत आहे? असं कधी झालंय का की कुठला सर्वे न करता, ग्रामपंचायतचा ठराव नाही करता 10 कोटीचे कामं पडली अचानक? तुमच्या सरपंचाला काही किंमत आहे का? ग्रामसेवकाला किंमत आहे? तुमच्या आमदाराला किंमत आहे का? तहसीलदाराला किंमत आहे? त्यांनी सही केली आहे नाही तर आमदार भामदार काहीच करू शकत नाही. तसं शासनाला तीच प्रक्रिया असते. त्यांनी स्वतः राबवल्याशिवाय ते काहीच करत नाही. त्यांनी स्वतः निर्णय घेतल्याशिवाय काहीच होत नाही. समजा आता मंत्र्यांनी एखादा निर्णय घेतला आणि सचिवांनीच नाही घेतला, काय काय करता तुम्ही? काय होणार आहे? सचिवांनी जर त्याच्यावर सह्या नाही केल्या तर काय मंत्रिपदाला निर्णयाला अर्थ राहिला? असं कित्येक तरी वेळेस घडलंय. एखादा निर्णय घेतला शासनानं, उदाहरणार्थ सारथीचा घेतला, महामंडळाचा घेतला, निर्णय घेतला, अरे पण त्या सचिवांनी नाही पुढे पाठीवर जातच नाही ना ते. सारथीचे एकदा मागच्या 5 वर्षात 100 कोटी रुपये वापस गेले. बरोबर आहे मला दादा? अधिकाऱ्यांनी जर खर्चायचेच नाही ठरवले काय करतात? काही वेळेस ही सुद्धा प्रक्रिया असते की प्रशासनाने जर ठरवलं तर काहीच होत नाही. त्यामुळे त्याच प्रक्रियेत जायला लागतं आपल्याला. आता तिन्ही घेतले. आपला हट्ट काय होता? हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्था म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पुरा जातो आणि बॉम्बे गव्हर्नमेंट फक्त तिन्ही गॅजेट घ्या. आता समितीने घेतले, तिन्ही लागू करायचं सांगू. तुम्ही आम्ही दिलेले गॅजेट मान्य करत नाही. ते त्यांचीच प्रक्रिया राबवते, तेच आणते, तेच अभ्यास करतात आणि त्यातूनच प्रक्रिया सुरू होती. नसतं आपण काय गॅजेट दिले नाही काही दोन माग. मला तर इतक्या जणांनी गॅजेट आणून दिले, मला आणून दिलं की मी त्यांच्याकडे द्यायचो. दिग्गज झाला असेल बा त्यांच्यापाशी. विषय मूळ हे होय की आपल्याला ह्यावेळेस 100% लढाई जिंकायची. त्यामुळं पूर्ण वेळ द्या. वारंवार एकत्र यावं लागेल. तुम्हाला कामं बुडवावं लागते. ही लढाई काही करू 29 ऑगस्टला जिंकायची.
एक बी मागणी ठेवायची नाही. पहिला मुद्दा, मराठा आणि कुणबी एकही कायदा पारित करायला आधार पाहिजे. त्याशिवाय कायदा पारित होत नाही असं मला गिरीश महाजन साहेब म्हणले होते. आता 58 लाख नोंदीचा अहवाल त्यांच्या जवळ आहे. आता मराठा आणि कुणबी एक असा JR काढायला अडचण आहे का? मग का काढी तू 58 लाख नोंदीचा अहवाल असून द्यायना नव्हतं तेव्हा नाही दिलं. दुसरं, सगळे सोयरीची अंमलबजावणी आपण घेणार. 1.5 वर्षाचा वेळ दिला. आणखीन किती पाहिजे आता? तिसरं, गॅजेट पूर्ण घेणार. मराठवाड्याच्या गॅजेटसह सगळे गॅजेट घ्यायचे. राज्यातल्या सगळ्या केसेस पण मागे घ्यायचे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या आर्थिक पासून नोकऱ्यापर्यंतचे सगळे विषय मार्गी लावायचे आणि शिंदे समितीला कायम काम करायला लावायचं. कायम तेव्हा हे घ्यायसाठी आपल्याला ही खेळायची अंतिम लढाई. ही अंतिम फाईट आहे. कारण 2 वर्ष झालं आंदोलन सुरू इथं, मला बसता बी येत नाही, उठता बी आणि एवढं हाल चालूच नाही. त्यामुळे हिला 29 ऑगस्टला मनातले गैरसमज सगळ्यात अगोदर काढून टाका. किती बाऱ्या मुंबईत जायचं आणि काय करायचं, माघारी आले आणि अर्ध्यातूनच आले आणि जवळूनच गेले. तुम्हाला एवढं पण कळत नाही. लोकांनी सांगायचं, लोक म्हणजे कोण? हे सरकारमध्ये असलेले 2-3 वाकडं, यांनी गैरसमज पसरायचा. अर्ध्यातूनच माघारी आले, EWS दिलं, तेच गेलं. मला एक कळालं नाही, काही आता भाजपमधले काही आमदार आहेत, 1-2, जास्त नाहीत, ते नाही बोलत. आता भाजपमधले आमदार, खासदार, मंत्री एक बोलत नाही आता. कारण ते म्हणते ते उद्या ना आरक्षण, तेव्हा म्हणजे देव हे आपले काय नाव आहे त्यांचं, नाव काय त्यांचं, पंढरीनाथ नाही, देवेंद्र फडणवीस साहेब. पंढरीनाथ नाव कोण ठेवलं त्यांचं? मराठ्याचे पोट्टे काही काढी ते दिले गीच कोण मग गेलं ध्यानातून सगळं. काय विषय चालला होता? हा, आमदारांनी काय केलं, काही EWS आरक्षण गेलं म्हणते, ते भारी होतं. आरक्षण कोण दिलं? सरकारने. SCBC घातलं कोणी? त्यांनी. याची खास मराठीची पैदाश आहे, त्याने सरकारला म्हणाव ना. तो एक खास मराठीची पैदाश आहे ना, तो सरकारला म्हणावं तिथं जाऊन, कारण सरकार तोच आहे. SCBC काय दिलं ना, आमचं EWS कोण घातलं रे, तिथं जाऊन म्हण ना. इकडं मायाकडे लुटीत येत, ते म्हणते SCBC आरक्षण दिलं आणि मायामुळं EWS गेलं. बरं आता जाऊ द्या, याच्या पुढचा थोडा फरक करू आपण. 10 मिनिटं दूर घेतो, टाइम आहे ना तुम्हाला? थोडा फरक करू फक्त. OBC कुणबी आरक्षण थोडं डोक्यातून काढून टाका. ते मागतच नाही येत असं ग्राह्य धरा. तेच मागायचंय. ग्राह्य धरा फक्त. उदाहरणार्थ, कुणाची गाडी काही मध्ये आहे का? बाकीच्या बसा, फक्त आंतरवालीतले जाऊन बघा, कोणाची गाडी मध्ये असली तर काढा. तुम्हाला एक फरक सांगतो सोपा. समजा कुणबी आरक्षण आपण मागत नाहीत, OBC आरक्षण आपण मागत नाहीत किंवा कोणचंच नाही. ज्या वेळेस मराठे आंदोलन करायचे आपल्या अगोदरचे मराठे जे ताकदीनं लढले, मोठमोठाले मोर्चे बी काढले, वेगळं आरक्षण मागत होते. बरोबर? हे मान्य आहे सगळ्याला? वेगळं आरक्षण सगळेजण मागत होते आणि त्या वेगळ्या आरक्षणाला सगळ्याचा पाठिंबा होता. ते येवल्याच्या कचऱ्यासहित सगळ्याचा पाठिंबा होता. मग त्यावेळेस तुम्ही वेगळं आरक्षण मागत होता 10% ते SCBCचं. आता कोणचं आहे? मग दुखत आहे नेमकं काय तुमचं? खालचं वरून तुम्हाला काय झालंय? डोके सडलेत का तुमचे? साधं आहे ना शेवाळे साहेब?
समाज आरक्षण कोणचं मागत होता? आम्हाला आरक्षणच पाहिजे नोकरीतलं शिक्षणातलं. आता मिळालं की नाही? उदाहरणार्थ 10% मिळालं की नाही? आणि मग त्यावेळेस दोन्ही होते का? 16% आरक्षण दिलं तर त्यावेळेस ECBC पण EWS पण असं होतं का? 13% दिलं त्यावेळेस ECBC आणि EWS दोन्ही होतं का? आणि मग आता का तो आपण ठेवलं का? मला का दोष देता असं म्हणणं आहे माझं. दिलंय आरक्षण सरकारने ECBC आणि मला सांगता माझ्यामुळे गेलं. EWS माझ्यामुळे गेलं आणि तुम्ही वेगळं कोणचं मागत होते? मग वेगळं कोणचं मागत होते? मग ECBCच मागत होते ना. आता तुम्हाला जर EWS पाहिजे होतं, बघा हे कोण रे, तुम्हाला समजा EWS पाहिजे होतं तर तुम्ही कोर्टात लढले का? मग 12% आरक्षणासाठी तुम्हाला EWS पाहिजे होतं ना, तुम्ही तेच आरक्षण टिकवण्यासाठी लढले का मग कोर्टात इतक्या ताकदीनं? मराठी तुम्ही काय म्हणत होते सरकारला? हे आरक्षण टिकवा का म्हणून म्हणत होते? ECBCच होतं ना ते. तुमच्या लक्षात येत आहे थोडं? मला काय बदनाम करायलेत बघा. तुम्ही 12-13% आरक्षण ज्यावेळेस कोर्टात होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणायचे? सरकारने हे टिकवा, नसता तुम्हाला रस्त्याने फिरून देणार नाही म्हणत होते का नाही? मग आता कसं काय म्हणालात तुम्ही EWS चांगलं आहे आणि ECBC चांगलं नाही? म्हणजे तुम्ही जसा पक्षाचा तुमचा बाप बोलून तसं बोलायला लागलात का काय तुम्ही? त्या टायमालाच म्हणायचं ना हे ECBC देऊ नको, EWS पाहिजे आम्हाला. चाल दादा ह्याने गुलाल सुद्धा अंगावर पाडून घेतला त्यांच्या आराम करा. ही रिअल परिस्थिती आहे ना. मी काय चुकीचं बोलतो का? तुम्ही काय सांगितलं ज्या वेळेस कोर्टात होतं ते कोण कानू वकील होता तो लढत होता आपल्या विरोधात, त्यावेळेस सगळे मराठी तुटून पडत होते. हे सगळे साक्षीदार आहेत त्या टायमाला कोर्टात टिकलंच पाहिजे म्हणून म्हणत होते का नाही तुम्ही? मग आता कोणतं टिकलंय? उदाहरणार्थ 10%. काय दुखत आहे नेमकं तुमचं? ते म्हणजे ते 12-13% होतं तेव्हा ECBCच होतं. तुम्ही म्हणायचं आमचं टिकलंच पाहिजे, आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं म्हणत होते का नाही? आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं. आता 10% ECBC. तुम्ही कसं काय म्हणतात आता हे नको आम्हाला? म्हणजे ते टिकवायचं आणि हे दिलेलं असून तुम्ही काय म्हणता हे नको आम्हाला, EWS चांगलं होतं. इतके लाचारे बनणार का रे तुम्ही? इतके लाचारे बनणार सरकारसाठी? स्वतःच्या जातीच्या लेकराला औषध पाहिजेणार तुम्ही तुमच्या सोयीनुसार बोलून? ECBCचं आरक्षण पहिले टिकवण्यासाठी कित्येक तरी मंत्र्याच्या अंगावर गेले आपले लोक, कोर्टात लढले ते टिकवं म्हणून. ते शेवटी टिकलं नाही मराठा समाज इतका लढून, तर शेवटी हे आरक्षण आता 10 व्हायना त्यांनी दिलं. आपला त्याला पहिल्यापासून विरोध आहे ना, आज पण आहे, पण त्यांनी दिलं. पण तुम्ही आत्ताच नेमकं माझ्या टायमालाच कसं काय म्हणायला लागला की आम्हाला हे नव्हतं पाहिजे पण EWSच पाहिजे होतं? दुकान बंद पडलं तुमचं मायामुळं म्हणून. मी इमानदारीनं करतोय, मला ह्या समाजाला काहीतरी मिळून द्यायचं म्हणून करतोय मी. तुम्ही खोट्या अफवा सोडणार, काहीतरी गैरसमज पसरणार समाजात. हां बरं, काय अडचण आहे? EWS तर त्यांनीच रद्द केलं, मी नाही केलं. तुम्ही त्याला शिवाय द्यायला पाहिजेत. तुम्ही जातवान मराठीचे जर असताल ना, तुम्ही सरकारला शिवाय द्यायला पाहिजेत. त्यांचे आमदार म्हणून हिंडताना इकडे तिकडे तुम्ही, तर तुम्ही त्यांना जाऊन म्हणायला पाहिजे EWS आमचं कशामुळे घातलं? चल ECBC रद्द कर, आम्हाला EWS पाहिजे. तुम्हाला वाटतं ना गोड आहे ती? आपली मागणी ती नाही. मी क्लिअर करतो तुम्हाला, EWSची नाही आणि ECBCची नाही. आपली मागणी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, राज्यात बिन केंद्रात. ते उद्या टिकायची भन नको, ते उडायची भन नको. 50-12 वकील लावायला पैसे नाही राहिले, कुठून लावतो वकील? ते लफडत नको. मला समाजाला ठोक द्यायचं एकदा, केंद्रात बी आरक्षण राज्यात बी. आता हे दोन्ही बी धरा. तुम्हाला दोन्ही दिलं. जे आमदार बोलतात ना मराठीच्या भाजपमधले, त्याला म्हणा दोन्ही आण. आपल्या सगळ्याच्या वतीनं त्याला आव्हान आणि विनंती सुद्धा, तो आहे मुख्यमंत्र्यात जाय, त्याचे 2-3 मुख्य घे आणि त्याला म्हणा EWS बी दी आणि ECBC दोन्ही दी. आम्हाला जे घ्यायचं दोन्हीपैकी एक घेऊ, आहे का नाही? सोपं. तो बापच ते मानतो म्हणल्यावर तो आता काय आहे? तो आम्ही समाजाला बाप मानतो. ही बाप आपले मायबाप हे
तू त्याला बाप मानतो, तो बापापाशी जाऊन बस आणि तो बापाला म्हणा AWS आणि ACBC दोन्ही आम्हाला पाहिजे, दोन्हीपैकी एक कोणचं आरक्षण आम्ही घेऊ. पोराला जर वाटलं AWS घ्यायचं तर AWS घेते, ACBC घ्यायचं तर ACBC घेते. आहे का नाही सोपं? आमची जी मागणी, आमचं इकडंच तांगा इकडं चाललाय, तो तिकडे चालून दे तांगडं कुंकडं बी. आमचं ओबीसीतूनच चाललंय आणि तेच घेणार आहेत आम्ही काय सोडत नाही. आता हे दोन्ही बी दिलं तुम्हाला, शिक्षणात नोकरीत, शिक्षणात आणि नोकरीत. तुम्हाला जर ओबीसीचं आरक्षण मिळालं, तुम्ही 10 ते 12 बाजूने डेव्हलप होणार आहे. समाज पैशावर होणार, प्रतिष्ठेनं वाढणार. तुम्ही नोकऱ्यात जाणार, शिक्षणात जाणार, तुम्हाला राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत, तुम्हाला कृषीच्या सिंचनाच्या योजना आहेत, तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना आहेत. पंचायत समितीत तुम्हाला फवारे आहेत, नांगर आहेत, रोटावेटर आहेत, पत्रे आहेत, नट सुद्धा झाडून पासून नेऊ शकता तुम्ही. तुम्हाला घरकुलं येतं, जे मला माहित नाही ते आपल्या पोट्ट्याला माहित, इतकं आहे. म्हणून हे गरजेचं आहे. उगाच मुख्यमंत्र्याला उगाच एवढे लोक जमत नाहीत, आमची महत्वाची चर्चा आहे. उगाच जमत नाहीत, इमानदारीने करतात म्हणून ही फळी जमती एवढी. जे मराठ्याचे ते कोणते मराठ्याचे आमदार आहेत ना, मला नाव घे त्यांचं, असले दुर्वाचे खिशात घेऊन हिंडत आहे गचपानं त्याचे. मग मी देत असतो शिया. मग आपलं चाललंय, मी कोणाच्या मध्ये पडतो खरे, मी बळच बोलल्याला दाखवा, मला बोलल्यावर मग बोलतोय मी. तुम्ही बोलू नका मला, मपलं चाललंय ना. मी माझा जीव जाळून कसं तरी माझ्या समाजाला मिळवून देतोय ना. तुम्ही मायामध्ये बोलू नका, मग पारा जातो कोणकडं, मग 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 तसं असतं मग ते आपलं. मग आपण नाही ऐकत कोणाचंच नाही. आणि पुढचं म्हणतो मग हे काय होतं, त्याला शी काय केलं शीच कळत नाही. मी एक कंचकाने शी दिली ती एक मध्ये, त्यांना मिळत लागा नाही हे काय. ते विचारायचं कोणाला, याला काय म्हणतात, आता काय म्हणतात त्याला सांगताय ना. मग एक पत्रकार बांधवाला फोन आला, ते म्हणले याला काय म्हणतात, ते मला म्हणलं संस्कृत शब्द आहे म्हणे. मग आपलं तसं असतं. मग 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 मी नाही रात धोरणात. मग त्यामुळे माझ्या रस्त्यावर येऊ नका, मी तुमच्या रस्त्यावर येत नाही. मी कधीच बळच अंगावर जात नाही कोणाच्या, मी सहन नाही करत. काय गडबड दोघाल तुम्हाला, कुठं जायचंय, काय आला? हा बरं बरं, मला वाटलं आरक्षण भेटलं तुमचं, चालले आम्हाला सोडून. आम्हाला आम्हाला सोडूनच चालले. हो ना, तेच ना, मला वाटलं दोघाला प्रमाणपत्र भेटले चालले का काय ते आम्हाला सोडून लगे. विषय आपला या ठिकाणी चालला होता. EWS त्यांनीच घातलं, ACBC त्यांनीच दिलं, आपली मागणी ती नव्हती. माझं म्हणणं काय होतं, तुमचं EWS आम्हाला नको आणि ACBC नको, काही नाही, तेवढंच कट केलं. मी नको म्हणलेलं होतो ना, तेवढंच. मी असं म्हणायचं हे काहीच नको, आमचा हक्काचं आम्हाला देऊन टाका ओबीसीतलं, असं म्हणणं होतं माझं. ते त्याला उलट जोडलं. किती लाचेरी आणि किती पाय चाटाव सरकारचे जातीला सोडून. मी ह्या 2 वर्षात बरेचसे लोक बघितले तसे. मी हातपाय तोडून नेले ना माझे, नेत्याच्या पायाने चाटणार कधीच नाही, कधीच नाही चाटणार. तुम्ही साध्या साध्या विषयासाठी सरकारचे नेत्याच्या पाय चाटायला लागले. तुम्हाला गोड बोलावा म्हणून आणि आशा दाखवली. एक जणाला 2 वर्षापूर्वी आशा दाखवली होती. मी ही लढाई जिंकल्यावर नाव असं सांगा, तुम्ही लिहून ठेवा, परत तुमच्या ध्यानात न राहिलं तर मला प्रश्न विचारा. एक जणाला 2 वर्षापूर्वी शब्द दिलता, म्हणजे पावणे 2 वर्ष म्हणून, 29 ऑगस्टला 2 वर्ष होते, या आपल्यातून फोटावं म्हणून, तुला अमुक अमुक करू म्हणून. तिथंच येते. जर आमच्या कुणा गेलं ती कोण हुकलं, हा शपथ हो. तिकडे हिंडलं ते असं काही सांगायला लागलं ते आमचं काही नसून. तिकडे थांबलं नाही दिलं त्याला काहीच. ते आता दुसऱ्याकडे निरोप आलाय, सांगू कर नाव कोणाजवळ आलाय, बरं नको थांबासाठी. ते म्हणतो पाटला जमलं काही नाही, जमून द्यावं, सोडून द्यावं म्हणा एवढी बाय. कारण तिकडून 1.5 वर्षाचं हुकलंय ती. तिकडे विचारणं इकडे मराठी म्हणते तिथं थोबडच फोडू.
इमानदार राहा रे. कमून उतरतात जाते संघ. हिने काय केलंय तुम्हाला? अरे ही आहे ना तरच या कॉलरला शान आहे. मनोज दादा तुम्हाला हिच्या संघ कशाला? हिच्या संघ बेमानी कशाला? सरकार संघ बेमानी करा, विरोधी पक्ष संघ करा, जाती संघ बेमानी कमून करता? उगाच उगा कामान धामच तुम्ही. जाती संघ बेमानी, जाती संघ ज्याने ज्याने बेमानी केले ना तो आतापर्यंत या राज्यात मोठा नाही झाला. हिने काय केलं तुम्हाला? गेलं उचलायचं बघा. आणि ते गेलं गेलं ते मागं पडलं. मी नाव सांगन तुम्हाला, तुम्हाला सगळ्याला पाठ येते नाव, फक्त विसरला असताना तुम्ही हेच नाव आहे का? कारण तो लय मोठा उच्च अधिकारी, लय मोठा उच्च अधिकारी. ते हुकलं चौकूनच. त्याला म्हणले असते देऊ काहीतरी तुला तिकडं. त्याला वाटलं असं म्हातारपणाला लाल देवा येईन वांग 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 वांग. त्याचं तंबळाला सकट गेलं, लाल देवा गेला, सगळंच गेलं. ते पडलं कापरालाच पडलं. त्यासाठी कोणी आशा दाखवली म्हणून एवढा मोठा देवा समान असणारा समाज नाही सोडायचा. म्हणून 29 ऑगस्टला एवढी तयारी करायची फुल. आता आपल्याला मूळ विषयाकडे आपण हात घालू. आपल्याला एक बैठक घ्यायची आणि तुम्हाला त्याच्यासाठी बोलवलं. आपण एक राज्याची बैठक घेऊ अंतरवाले. फक्त तिची तारीख किती ठरवायची म्हणून प्रमुखाला बोलावलंय. आता तोंडी आवाज जाणार नाही इतक्याला म्हणून मला माईक हातात घ्यायला लागला. 29 ऑगस्ट आहे आज. आपण चर्चेला ह्या गोष्टीसाठी महत्वाचं आलो. आपल्याला एक राज्याची बैठक बोलवायची 29 ऑगस्टच्या मुंबईच्या तयारीच्या आणि निवेदनाच्या संदर्भात. त्या बैठकीत ठरवायचे मुद्दे आपले हे की आतापर्यंत समाजाला काय मिळालं आणि काय मिळवायचं या विषयावर राज्यव्यापी एक राज्याची बैठक लावायची. आतापर्यंत आपल्याला काय मिळालंय आणि 29 ऑगस्ट पर्यंत आपल्याला काय मिळवायचं याच्यावर ठाम एक आपल्याला तयारी करायची. बार बार वापस फिरायचं नाही. आता ते वापस यायचं एक मध्ये सांगता सांगता राहिलो तेवढं लगेच सांगतो. गैरसमज काय पसरायचा ना हे ज्याच्या त्याच्या बुद्धीनं असतं. बघा बरं का विनोद पाटील, तुम्ही जाऊ नका बरं का. तुमच्याकडे वैयक्तिक एक काम आहे हे झाल्यावर, कारण तुम्ही बैठक संपली की जाता. एक वैयक्तिक दुसरं एक काम आहे माझ्या लक्षात आलं. गैरसमज कसा पसरायचा ना, बुद्धिभेद कसा करायचा ना हे लोकच शिकले. हे चतुर आहेत. उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस. उदाहरणार्थ निवडून येण्यासाठी काय म्हणायचं. उदाहरण सांगतोय तुम्हाला. बुद्धिभेद कसा करायचा निवडून येण्यासाठी. गर्व शिको हम हिंदू आहे कुणी म्हणायचं? देवेंद्र फडणवीसनी. आम्ही हिंदू. कटेंगे बाटल्या ठुले काहीतरी आहे म्हणले ते. कटले बाटल्या ठुले. हा ते निवडून यायसाठी. आणि थोडं अर्ध्यात गेलं की मग रक्त ओबीसीच आहे मला. कशासाठी? निवडून येण्यासाठी फक्त. किती लाचार असावं माणूस. इकडून ओबीसीला म्हणायचं मी तुमच्या रक्त आहे, मग रक्त तुमच्या याच्यात. त्याचं कोणाचं रक्त आहे तेच त्यालाच नाही समजा. मला नाही बोलायचं जाऊन. पण एक उदाहरण सांगितलं तुम्हाला मी साधं. निवडून येण्यासाठी काय डोकं लावते ते, गैरसमज पसरण्यासाठी काय डोकं लावतात ही उदाहरण द्यायला. ते ओबीसीचं आहे म्हणतो, मराठ्याचं बी रक्त आहे म्हणतो, ओबीसीचं रक्त आहे म्हणतो, हिंदूचं बी आहे म्हणतो. का? खोटं बोलून काहीतरी सत्तेत पटकून यायचं. मग एक काम कमी केलं तरी चालतं. ओबीसीचं, मराठ्याचं, हिंदूचं, कोणाकोणाचं असेल त्याचं धरून चाला तुम्ही. शेतकऱ्याचं एक कमी केलं तरी चालतं. फक्त पटकून म्हणा काहीतरी आणि आपली वेळ मारून न्या 5 वर्षाची. ही यांची स्टाईल असते. तसं काहींनी काय बाबा अर्ध्यातूनच माघारी आलं. मुंबईतून अर्ध्यातूनच माघारी आले म्हणतंय कोण? सरकारचे कुत्रे 2-3 आहेत, जास्त नाहीत. बाकीचे बोलत नाहीत. पुन्हा सांगतो आम्ही. खासदार, मंत्री, आमदार भाजप मधले बोलत नाहीत. ते म्हणते तुम्ही जाण तेव जाण. निवडून यावं लागतंय म्हणे आम्हाला. आणि लोक घेतात एवढं गोटे हातात. हा मला खरंच म्हणलेत ते तुम्ही तेव आणि तुमचा उद्योग गावात इथं आम्हाला जावं लागतंय, मतदान घ्यावं लागतंय. मराठीचे लोक आम्हाला मतदान करतात म्हणे कचाकच. त्यामुळं आम्ही काय आता विरोधात बोलत नाहीत. आणि म्हणलं बोल, मला काय करायचं तुला बोलायचं बोल. तू माझ्या विरोधात बोल, मी कोणचा कच्चा आहे.
तो एक शब्द बोलला मी 50 बोलणार, मी तोही बी पार धुवून काढणार, धुणार नाही. पण ते त्यांच्याच मनाने शहाणे झाले. भाजपमधले आमदार मंत्री खासदार मराठीचे कोणी बोलत नाहीत. ते म्हणतात नको, निवडून आपल्याला यायला लागतं आणि मराठ्याचे पोरं आपल्याला मतदान करतात आणि मी आंदोलन मराठ्यासाठी करतोय. मग ते मराठीचे लोक पुन्हा म्हणणार आम्ही तुम्हाला मतदान केलं तर तुम्ही लागले पाटलाच्या विरोधात बोलायला, म्हणून तेही बोलत नाहीत. पण काहींनी काय आपोआप केली, अर्ध्यातून माघारी आले. इथं बरेचसे आरक्षणासाठी लढलेले आहेत, अभ्यासक पण आहेत बरेचशा तुमच्यापैकी. प्लीज. इथं बरेचसे असे आहेत की त्याने अभ्यास केलेला आहे, ते केलेला आहे. 67ला आरक्षण मिळालं काही जातींना. त्याच्यानंतर 4 वर्षानं, 5 वर्षानं, 2 वर्षानं, 10 वर्षानं हळूहळू काही पोटजाती उपजाती म्हणून घातले. 180च्या आसपास मागं पुढं होऊन थोडा आकडा तेवढ्याच जाती ओबीसीत घातल्या होत्या 67च्या टायमात. थोडंफार आणि बरेचसे मुरब्बी बी अभ्यासक आहेत बरं का इथं, त्यांना कळतं मी काय बोलतोय ते. आणि तुम्ही समजून घ्या, तुम्ही शिका. या अभ्यासकाचं मागं पळू पळू मग फार फेसकोट पडलाय. तुम्ही बी शिका ना, सगळ्याच अभ्यासक झाले पाहिजे. आता घर तिथं आरक्षणाचा मराठा अभ्यासक याला मोहीमच सुरू करा ती. वाचा सगळ्यांनीच वाचायचं, सगळे सुचार. कशाला रे लोकांना शिकायची गरज, योजना काय आहेत काय आपण शिकून घ्यायचं. 67ला आरक्षण दिलं, आणखीन 10 मिनिटं वाढीतो हा थोडं, कारण हे लय गरजेचं आहे. लोकांपर्यंत गेलं ना गैरसमज निघते. तुमचा पहिला गॅजेट बद्दलच्या हैदराबादच्या मी तुम्हाला सांगितलं कसा गैरसमज पसरित. दुसरा तुम्हाला EWS बद्दलचा सांगितला कसा गैरसमज हे पसरित. ACBC दिलं सरकारनं, EWS घातलं सरकारनं, दोष मला देते. का दोष देते? गोरगरिबांना वाटत असतं ते काय गॅजेट देत होते, घ्यायला पाहिजे होतं राव. गोरगरीबाला वाटत असतं ते EWS उगत घातला राव पाटलाने, गोरगरिबाला वाटत असतं ते. पण एक खोटी माहिती पेरायला लागलेत. हे गोरगरिबाला माहीत होणं तुमच्या माध्यमातून लय गरजेचं आहे, म्हणजे लोकात गैरसमज होत नाही. तसंच तुम्हाला हे सांगायचं मला, मुंबईतून माघारी आले, अर्ध्यातून म्हणतात काही, अर्ध्यातून माघारी आले. काय झालं हे सांगतो तुम्हाला. इथल्या मोठ्या अभ्यासक आहेत, त्यांना कळेल मी काय म्हणतोय ती. आणि मी सांगितलं तुम्हाला कोणाला विचारून घ्या तुम्ही, काय अडचण नाही. त्याच्यानंतर 67च्या नंतर काही थोड्या थोड्या जाती घातल्या, पोट जाती उपजाती त्यांच्या असणाऱ्या तत्सम जाती काही आरक्षणात त्यांनी घातल्या. 94ला सुद्धा मराठ्यांचं असणारं 16% आरक्षण द्यायचा घाट घातला. पण काही करून 2001चा कायदा दुरुस्त करणं गरजेचं होतं. 67ला ते 2000 पर्यंत, 67 ते 2000 पर्यंत ज्या ज्या पोट जाती उपजाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या,